रक्षण होण्यासाठी आणि कुठलीही निगेटिव्ह पॉवर किंवा कुठलाही शत्रू आला तर त्याच्यापासून किल्ल्यातल्या लोकांचं रक्षण व्हावं. आपलं शरीर म्हणजे ते किल्ला आहे थोडक्यात आपण असं समजू आणि त्याचं प्रोटेक्शन करायचं आहे आपल्याला. ध्यान करायच्या आधी आणि ध्यान झाल्यानंतर. ध्यान करायच्या आधी बंधनं घ्यायची म्हणजे काय करायचं, कुठलीही चांगली गोष्ट करायसाठी आपल्याला काय करायचं असतं, आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह ओरा तयार करायचा असतो. बरोबर. आपल्या आजूबाजूला खूप भांडणं चालली आहे, खूप कलकल चालली आहे, आपल्या ध्यानात मन लागेल का? नाही लागणार ना. पूर्वीच्या काळी तुम्ही बघितलं असेल जुन्या पुराण्या पिक्चरमध्ये किंवा कुठल्या वेब सिरीजमध्ये की ऋषीमुनी जेव्हा तपश्चर्याला बसायचे तेव्हा ते काय करायचे, ऑब्झर्व केले तुम्ही? किंवा काही आयडिया? काय आयडिया? ते काय करायचे, आपल्या स्वतःभोवती एक कवच तयार करायचे किंवा बसल्या जागेवरती ते एक गोल सर्कल करायचे आणि मग त्याच्यामध्ये बसायचे, जेणेकरून ते जंगलात किंवा हिमालयात किंवा असं अरण्यात जायचे तपश्चर्या करायला. तर कुठलाही प्राणी म्हणा किंवा कुठलाही काय निगेटिव्ह फोर्स म्हणा, त्यांची जी तपश्चर्या आहे ती भंग करू नये किंवा त्याच्यामध्ये व्यत्यय आणू नये म्हणून आपल्या स्वतःभोवती एक कवच तयार करायचे. आता मी तुम्हाला एक थोडक्यात एक महाभारतातली गोष्ट सांगते. जेव्हा अर्जुन युद्ध करत होते तेव्हा त्यांचं रथाचं सारथ्य कोण करत होतं? श्रीकृष्ण करत होते, बरोबर. आणि दोन्ही बाजूनी युद्ध चालू होते. इकडं पण कौरव पॉवरफुल होते, इकडं पण पांडव होते, त्याच्यासोबत श्रीकृष्ण होते. भयंकर युद्ध झालं की नाही? त्याला महाभारत म्हटले. आणि ते युद्ध चालू असताना प्रत्येकाने प्रत्येकाच्या शब्द वापरल्या. पांडवांनी त्यांच्या वापरल्या, कौरवांनी त्यांच्या वापरल्या. तर काही जण गेले, 100 कौरवांचा वध झाला, परंतु अर्जुनावर एकही कुठलाही हल्ला झाला नाही. का? तर त्यांच्या रथाचं सारथ्य कोण करत होतं? साक्षात श्रीकृष्ण करत होते, बरोबर. पण जेव्हा युद्ध संपलं आणि जेव्हा अर्जुन आणि श्रीकृष्णाला सांगितलं की तुम्ही आता रथाच्या खाली उतरू शकता, तुम्ही मला एवढं युद्धभर माझ्या रथाचं सारथ्य केलं, तुम्ही साक्षात भगवंत असूनही तुम्ही माझ्या रथाचं सारथ्य केलं, आता तुम्ही उतरा. श्रीकृष्ण काय म्हटले? नाही, आधी तू उतर, आधी तू उतर. श्रीकृष्णाने काय केलं? रथ असा एक मोकळ्या जागेत नेला आणि आधी अर्जुनाला उतरायचं सांगितलं. अर्जुन खाली उतरले आणि श्रीकृष्णाने अजून थोडा पुढे रथ नेला आणि मग ते स्वतः त्या रथावरून खाली उतरले. ज्या क्षणी श्रीकृष्ण त्या रथातून बाहेर आले त्या क्षणी तो रथ पूर्ण डॅमेज झाला, म्हणजे पूर्ण भस्मसात झाला. का? तर जे निगेटिव्ह अटॅक झालेले होते त्या रथावरती, केवळ श्रीकृष्ण त्या रथावरती सारथ्य करत होते म्हणून अर्जुनाला काही होऊ शकलं नाही. म्हणजे काय झालं? त्यांचं प्रोटेक्शन झालं की नाही? तसं पॉवरफुल प्रोटेक्शन आपण आपल्या भोवती पण करू शकतो. केव्हा करू शकतो? जेव्हा आपल्या हातातनं छान चैतन्य लहरी येतात, आपली स्थिती असते, त्या वेळीच आपण आपल्या स्वतःभोवती एक कवच तयार करतो. त्याला आपण बंधनं म्हणूया, एक प्रोटेक्टिव्ह कवच म्हणूया आपल्या भोवती. तर ते कसं घ्यायचं? हसायचं काही कारण नाही. मी तुम्हाला एक त्याची हे सांगते थोडक्यात, का आणि कसं घ्यायचं ते. जसं आपल्या शरीरामध्ये किती प्रकारच्या नाड्या आहेत मला सुरुवातीला सांगितलं, 3 प्रकारच्या नाड्या आहेत आणि चक्र किती आहे? 7. म्हणजे आपलं सूक्ष्म शरीर हे 3 नाड्या आणि 7 चक्रांपासून बनले. मग आपल्याला त्याला प्रोटेक्शन द्यायचं, बरोबर. थंडी वाजली आपण काय जर्किंग घालतो, पावसाला आपण काय करतो? जॅकेट घालतो किंवा रेनकोट घालतो. काय होतं? ते आपलं प्रोटेक्शन होतं की नाही? तसं ते झालं आपल्या बाह्य शरीराचं प्रोटेक्शन. थंडी वाजली स्वेटर घालतो, बरोबर, आपलं बाह्य शरीराचं प्रोटेक्शन. परंतु आपलं सूक्ष्म शरीर हे अत्यंत नाजूक असतं, त्याच्यामध्ये छान सगळे देवी देवता विराजमान असतात, त्यांनाही आपल्याला प्रोटेक्शन द्यायचं. मग बंधनं घ्यायचं. त्यासाठी काय करायचं? आपले दोन्ही हात आपले तुम्ही बघायचं, आपल्याला ती कृती करायची. दोन्ही हात आपले मांडीवर उताने असतील, बोटं सुट्टी करायची आणि काय करायचं? आपला जो डावा हात आहे तो आपल्या मूलाधार चक्राच्या समोर आणायचा आणि उजव्या हाताने आपण त्याला असं वेटोळा घालायचं. म्हणजे आपण दोरा कसा गुंडाळतो तसं गुंडाळत गुंडाळत आपल्या 7ही चक्रांच्या वरती घेऊन सहस्रारावरती आपल्याला एक नॉट बांधायची. असं आपल्याला 3 नाड्या म्हणून 3 वेळा करायचं. पहिल्या वेळेस एक नॉट बांधायची, परत नेक्स्ट टाइम हात आपला तिथंच मूलाधार चक्राच्या तिथे असं करत करत परत आपलं सहस्रारापर्यंत न्यायचं. सेकंड टाइम 2 नॉट बांधायची. बघून घ्या आणि नंतर तुम्हाला करायचं.
लॉर्ड बनते.